सिंह राशीसाठी मोठा संकेत, ग्रहणानंतर बदलणार नशीब, रक्षाबंधनात करा हा खास उपाय। सिंह राशीवाल्यांनो, हा संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, कारण ग्रहणानंतर मिळणार आहे तुम्हाला खूप मोठी संधी। सिंह राशीचे अच्छे दिन होणार सुरू। या रक्षाबंधनानंतर पैसा, करिअर आणि नात्यात होणार खूप मोठा बदल। नमस्कार मंडळी, स्वामी सेवा या आपल्या परिवारामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे। सिंह राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष आहे, कारण येणारा काळ तुमच्या आयुष्यातील काही जुन्या गोष्टींना पूर्णविराम देऊन नवीन सुरुवातीची दिशा दाखवणारा ठरू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे। विशेषतः ग्रहणाचा काळ आणि रक्षाबंधनासारख्या शुभ प्रसंगाचा आध्यात्मिक संदर्भ लक्षात घेतला तर सिंह राशीच्या लोकांनी आपल्या विचारांकडे, कर्माकडे आणि नात्यांकडे थोडे अधिक सजगपणे पाहण्याची गरज आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण एक अतिशय सोपा आध्यात्मिक उपाय आणि भगवान शिवांचा एक सुंदर मंत्र पाहणार आहोत। जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा व्हिडिओ आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत देखील शेअर करायला विसरू नका। सिंह राशीच्या लोकांसाठी सर्वात पहिला मोठा संकेत, सिंह राशी म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, स्वाभिमान आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा। तुम्ही कोणाच्याही मागे चालणारे नाही, तुम्हाला स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते। पण अनेक वेळा हाच स्वाभिमान मनावर जास्त भार देतो। एखाद्याने चुकीचे बोलले, एखाद्या व्यक्तीने तुमची किंमत केली नाही किंवा एखाद्या कामामध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही तर तुम्ही ते मनात ठेवतात। पण मंडळी, आता या जुन्या गोष्टींचा भार कमी करण्याची वेळ आलेली आहे। ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहणाचा काळ हा आत्मपरीक्षणाचा काळ मानला जातो। म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे मागे सोडून द्यायला हवे ते अजूनही मनात धरून बसलो आहे का? जर उत्तर हो असेल तर आता स्वतःची ऊर्जा योग्य दिशेला वळवण्याची वेळ आली आहे। धन आणि करिअर, सिंह राशीच्या लोकांसाठी पुढील काळात काम आणि करिअरच्या बाबतीत हालचाल वाढवण्याचे संकेत मानले जातात। ज्या कामामध्ये बराच काळ प्रगती होत नव्हती तिथे हळूहळू नवीन मार्ग दिसू शकतो। एखादे रखडलेले काम हे पुन्हा सुरू होऊ शकते। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यक्ती किंवा नवीन संधीशी जोडले जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संधी येणे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। म्हणून या काळात घाईचे निर्णय घेऊ नका। कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या आणि त्यानंतरच विचारपूर्वक निर्णय घ्या। नातेसंबंधाबाबत महत्त्वाचा तुमच्यासाठी एक संदेश, सिंह राशीच्या लोकांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे। कधीकधी नात्यांमध्ये समस्या हे प्रेम कमी झाल्यामुळे होत नाही, तर अहंकार, गैरसमज आणि न बोललेल्या गोष्टीमुळे निर्माण होतात। काही जुने मतभेद असतील तर ते संवादातून मिटवण्याचा प्रयत्न करा। तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर गेली असेल तर पहिला फोन तुम्ही करा, कारण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीने सुरुवात करावी असे नसते। एक छोटासा संवाद अनेक वर्षांचा गैरसमज हा दूर करू शकतो आणि रक्षाबंधन हा तर नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वास वाढवण्याचा सुंदर प्रसंग आहे। म्हणून या काळात आपल्या कुटुंबाला वेळ द्या। सर्वात महत्त्वाचे, स्वतःवर विश्वास ठेवा। सिंह राशीच्या लोकांनी या काळात सर्वात जास्त लक्ष द्यायचे आहे ते म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास। काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, काही जण तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील, काही जण तुमच्या यशाची वाट पाहण्याऐवजी तुमच्या चुका शोधतील। पण प्रत्येकाची मते आपल्या आयुष्याचा निर्णय ठरू शकत नाही, कारण तुमचे कर्म तुमच्या हातात आहे। म्हणून इतरांच्या बोलण्यामुळे स्वतःची दिशा बदलू नका। शांत रहा, योग्य कर्म करा आणि परिणामाची चिंता कमी करा। भगवान शिवांचा विशेष आध्यात्मिक संदेश खास तुमच्यासाठी। आता एक छोटासा आध्यात्मिक उपाय सांगते। ग्रहण किंवा रक्षाबंधनाच्या काळाशी जोडून अनेक भक्त भगवान शिवाची उपासना करतात। तुम्हाला ही श्रद्धा असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे भगवान शिवांचे नामस्मरण करा। शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा आणि मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय। किमान 11 वेळा हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात। पण लक्षात ठेवा, उपायापेक्षा श्रद्धा आणि चांगले कर्म अधिक महत्त्वाचे आहेत। फक्त मंत्र म्हणणे पुरेसे नाही, आपल्या वागण्यात प्रेम असावे, आपल्या कर्मात प्रामाणिकपणा असावा आणि आपल्या मनात ईश्वरावर विश्वास असावा। सिंह राशीसाठी आजचा खूप खास संदेश, सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा घडत असतील तर याचा अर्थ त्या तुमच्यासाठी नाहीत असे नाही। कधीकधी वेळ लागतो, कारण आपल्याला योग्य गोष्टीसाठी तयार केले जात असते। म्हणून भूतकाळातील अपयशाला भविष्याचा निर्णय घेऊ देऊ नका। जुने वाद सोडा, मनातील नकारात्मकता कमी करा
कुटुंबातील नाती जपा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची ऊर्जा ही योग्य दिशेने वापरा, कारण तुमच्यामध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू व्हावा, तर आजपासून एक छोटासा संकल्प करा. मी भूतकाळाचा भार मनावर ठेवणार नाही. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवेन. मी माझ्या कुटुंबाला वेळ देईल आणि भगवान शिवांच्या चरणी माझी श्रद्धा ठेवेल. ओम नमः शिवाय. स्वामी महाराजांची कृपा आणि भगवान शिवांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सिंह राशीच्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा आणि स्वामी सेवा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एक नवीन आणि सुंदर विषयासह. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.